कधीपासून विकली जात होती दारू काय माहिती आहे? स्थानिक नागरिक आहेत ते मात्र बोलायला घाबरत आहेत. कधीपासून दादा इथं दारू विकली जात होती? अनेक नागरिक आहेत ते मात्र इथं बोलायला तयार नाहीयेत. याच दारूच्या अड्ड्याच्या बाजूला ज्यांची घरं आहेत ते नागरिक मात्र बोलण्यास घाबरत आहेत. त्यामुळे एकूणच गंभीर परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळते. कारण या दारूच्या अड्ड्यावर ज्या पद्धतीने दारू विकली जात होती आणि त्या विषारू दारूमुळे 5 जणांचा मृत्यू आहे तो सुद्धा झालेला आहे. त्यामुळे एकच खळबळ ही सुद्धा उडालेली पाहायला मिळते आणि हा परिसर संपूर्ण पाहतोय जो दाटेवाटीचा परिसर सध्या या ठिकाणी आहे. अनेक नागरिक आहेत ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत. आणि काकू तुम्हाला माहितीये का काय नेमकी ते कधीपासून दारू विकली जात होती? काय सांगावं काय माहितीये का तुम्हाला? 5 जणांचा मृत्यू झालाय, गंभीर गोष्ट आहे ना. माहिती पण आम्ही नाही सांगत. माहितीये का तुम्हाला कोण विकत होतं? माहितीये का तुला? तू कधीपासून राहतोय? वर्ष झाला. इथं दारू विकली जात होती माहिती नव्हतं? खाली राहतो आपण इकडे. अनेक नागरिक आहेत ते मात्र बोलत नाहीत. तुम्हाला माहिती होतं का इथं दारू विकली जाते? काय म्हणजे काय भीती वाटतेय का? काय काय म्हणजे कुणीही प्रतिक्रिया द्यायला तयार होत नाहीये. अनेक नागरिक आहेत ते सध्या घाबरत आहेत. तुम्हाला माहितीये का इथं दारू विकली जात होती? तुम्ही कुठे राहता? कधीपासून राहता? 16 वर्ष झाले. मग आता जो प्रकार घडलेला आहे 5 जणांचा जीव गेलेला आहे विषारी दारू पिल्यामुळे. नाही मी कामाला जाते ना. आजच घरी आहे माहीत झाले म्हणून. तर ही परिस्थिती आहे. अनेक स्थानिक नागरिक आहेत ते बोलण्यासाठी घाबरत असावे असं आपल्याला एकंदरीत नागरिकांच्या बोलण्यावरून वाटते. अनेक वर्षानुवर्षे नागरिक इथं राहत आहेत मात्र इथे त्यांना हा दारूचा अड्डा आहे हे माहीत नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल. त्यामुळे जो दारू विकणारा आहे त्याची कशा पद्धतीने या परिसरामध्ये दहशत आहे हे सुद्धा आपल्याला यावरून पाहायला मिळते. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.